दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आजी ही सोनंदीला पूजेसाठी दागिने वगैरे घालायला सांगते आणि तेव्हा सोनंदी गळ्यातील हार वगैरे घालते आणि ते पैजण ती समरला दाखवते आणि म्हणते की बघा ना किती सुंदर आहेस। समर म्हणतो की अहो मग घाला ना पायामध्ये। आता ती पायामध्ये पैजण घालण्यासाठी त्याची आता ती कडी काढत असते, परंतु तिला काही ती कडी निघत नसते आणि तो फासा काढताना मात्र आता समर म्हणतो की द्या इकडे मी काढतो। तेव्हा तो फासा आहे तर तो काढायला जातो आणि तेवढ्यात बोटात त्याच्या तो फासा आता टोचतो आणि रक्त निघते। तेव्हा तो जोरात आई असे ओरडतो। सोनंदी लगेच त्याचं बोट धरते आणि त्यावर फुंकर मारत असते। समर तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो की बास आता इतकं काही झालेलं नाही। सोनंदी लगेच मात्र आता हात सोडते आणि समरकडे पाहत असते। शेवटी तो त्या पट्टीचा फासा काढतो आणि त्या पैजणाचा फासा काढून आपल्या हाताने ते पैजण सोनंदीच्या हाताला धरून तिच्या पायात घालतो। पैजण घालताना मात्र तो पाय गुडघ्यावर ठेवायला सांगतो, त्याच्या गुडघ्यावर। तो सोनंदी नको म्हणते। समर म्हणतो की अहो ठेवा ना, हे बघा मला असं पैंजण नाही घालता येणार, ठेवा। सोनंदी अगोदर पाय पडते आणि मग आपले पाय पुढे करून ती आता समरच्या हाताने पैंजण घालून घेते। सोनंदी आता खूपच खुश होऊन समरकडे बघत असते आणि समर तिच्याकडे बघत असतो। दोघे एकमेकांकडे बघून हसतात आणि शेवटी तो आपल्या हाताने तिच्या पायामध्ये पैंजण घालतो आणि विचारतो की झाले का। सोनंदी उठायला जाते तोच तिचा तोल जातो। समर तिला धरतो आणि दोघेही आता एकमेकांच्या मिठीत येतात। ती पुन्हा आता कावरी बावरी होते आणि सॉरी म्हणते। समर तिला म्हणतो की खरंच खूप छान दिसतात। सोनंदी मात्र खूप लाजत असते आणि तिला खूप आनंद होतो। त्यानंतर इकडे चिंगी पूजेच्या तयारीसाठी फुलं वगैरे सगळं काही आणून गुरुजींना देते। चिंगी आता गुरुजींना म्हणते की आमच्या वहिनी तयार होतात आणि त्या तयार होईपर्यंत जर तुम्हाला काही लागले तर तुम्ही चिंगीला सांगा, मी आहेच इकडे। आणि तेवढ्यात आता सोनंदी बाहेर येत असते पायऱ्यावरून खाली आणि चिंगीचं लक्ष सोनंदीकडे जाते। चिंगी पाहते आणि म्हणते की अय्यो आमच्या वहिनी आल्या, आमच्या वहिनी तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे। ती म्हणते की वहिनी अहो तुम्ही किती भारी दिसतात, तुम्हाला माहिती आहे का, आणि तुमच्याकडे बघतच बसावं असं वाटतं। त्यावरती सोनंदी म्हणते की खरंच थँक्यू आणि तयारी वगैरे झाली का असं विचारते। सोनंदी म्हणते की इथे काय हवं आहे मी पाहते, तोपर्यंत पाहुणे येतील, तू पाहुणचाराची तयारी कर। आता सगळेजण बाहेर येतात, मलिका, अर्पिता, अंशुमन हे सगळेजण सोनंदीकडे पाहतच असतात। समर येतो, समर विचारतो की तयारी झाली का। सोनंदी म्हणते की हो ऑलमोस्ट, पण सुद्धा आलेला आहे, सगळेजण खूप खुश आहे। तेवढ्यात किमया तयार होऊन येते। तेव्हा आता किमया तयार होऊन आल्यानंतर सगळेजण तिच्याकडे पाहत असतात। किमया समोर मात्र आजी सोनंदीचं कौतुक करते। अगं बाई खरंच बघा ना माझी नाचसून किती गोड दिसते। सोनंदी खुश होत थँक्यू म्हणते। मलिकाचा चेहरा लगेच पडतो आणि किमयाचा तर खूपच जास्त। आता आनंद सुद्धा म्हणतो की खरंच सोनंदी खरंच खूप भारी दिसते, हो की नाही। समर मात्र गालातल्या गालात हसत असतो। तेवढ्यात किमया आपला ड्रेस वगैरे सावरत आता सगळ्यांच्या समोर येते। समरच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते की हाय। समर तिला हाय करतो आणि तेवढ्यात समर तिच्याकडे पाहत असतो। तेव्हा ती अगदी आपला ड्रेस त्याला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ती तयार झालेली आहे असं मुद्दाम दाखवते। समर विचारतो की काय झालं, तर किमया म्हणते की हे बघ, अरे असं ट्रेडिशनल तयार होण्यासाठी किती वेळ लागतो तुला माहिती आहे का, ती प्रयत्न करावे लागतात, ती मेहनत घ्यावी लागती। त्यावरती समर म्हणतो की हो कल्पना तर मी करू शकतो। किमया म्हणते की अरे नुसती कल्पना करू नकोस, पण जरा कॉम्प्लिमेंट सुद्धा कर मला, आणि कशी दिसते मी सांग ना, अरे हसू नको, सांग मला कशी दिसते। त्यावरती समर म्हणतो की हो छान दिसतेस। लगेच किमया म्हणते की बास इतकंच, अरे खरंच तू खूप माठा आहे माठा, अरे जरा माझं कौतुक कर, आणि मला हेच कळत नाही की मी रेडी कोणासाठी झाले बरं, एवढे कष्ट मी घेतले कशाला। मलिकाला आता हसू येत असतं। त्यावरती समर म्हणतो की हे बघ किमया रुसायचं नाही, आपल्या घरामध्ये पूजा आहे त्यामुळे रुसायचं वगैरे नाही। तेवढ्यात मात्र गुरुजींनी सोनंदीला कापूर आणायला सांगितलेला असतो। सोनंदी कापूर आणायला जाते आणि तोच आता लगेच हे बघते तर काय, किमया लगेच तिच्या समोरच्या शेजारी पाटावर बसते पूजेसाठी। तेव्हा सोनंदी जेव्हा कापूर वगैरे घेऊन येते आणि बघते तर काय, सोनंदीला फारच राग येतो। किमया मात्र समर बरोबर गप्पा करत आहे। किमया म्हणत असते की बरं झालं ही पूजा आहे ना ती सकाळी आटोपली, संध्याकाळी मात्र आपण पूजा वगैरे जर पार्टी सोबत ठेवली असती गडबडच झाली असती, आपल्याला हेच कळालं नसतं की पार्टीचा मूड कॅच करायचा की ह्या पूजेचा। तेवढ्यात आता मुद्दाम सोनंदी जवळ मलिका धावतच येते आणि म्हणते की बघ ना सोनंदी, काही बोलण्याच्या अगोदरच मात्र ती लगेच त्याच्या बाजूला जाऊन बसली। पूजा ही जोडीने करतात हे तिला कळतं की नाही कोणास ठाऊक। सोनंदी रागाने मलिकाकडे पाहते। सोनंदी आता थोडीशी रागतच आलेली असते। गुरुजींच्या हातामध्ये ताट देते तर गुरुजी म्हणतात की चला आता जोडीने पूजाला बसा। तर किमया लगेच आता विचारते की मी इथे बसले तर चालेल ना। सोनंदी म्हणते की अहो कसं चालेल, पूजा ही नवरा बायकोने मिळून करायची असते। किमया म्हणते की अगं पण तू त्या बाजूला बस। तेव्हा लगेच आता सोनंदी म्हणते की शास्त्रानुसार बायको मात्र
ही नवऱ्याच्या उजव्या बाजूला बसते. आता किमया मात्र उठते आणि समरच्या मागे येऊन बसते. स्वानंदी उठते आणि समरच्या शेजारी पूजेला बसते. गुरुजी पूजा सुरू करतात आणि लाल रंगाचं फूल मात्र आता देवाला व्हायला सांगतो. काही जोडीने लाल रंगाचं फूल वाहतात. मस्त पूजा ही पार पडत असते. त्यानंतर इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये सुष्मिता ही मंदाला म्हणत असते की अगं राजवाड्यांच्या घरामध्ये पार्टी आहे, जस्ट इमॅजिन राजवाड्यांची पार्टी. तेव्हा आता मंदा म्हणते की मी काय इमॅजिन करू, शांत बस, राजवाड्यांच्या पार्टीला काही सोनं वगैरे लागलेलं आहे का? सुष्मिता म्हणते की अगं हे बघ, हा ड्रेस मी आता ऑर्डर केलेला आहे, त्यामुळे मला हा ड्रेस हवा आहे. आणि हे बघ, तुझ्यासाठी सुद्धा मी डिझायनर साडी वगैरे मात्र घेऊन येते, सगळं काही मॅनेज करते. तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की पार्टीमध्ये असे पैसे उधळण्यासाठी आमच्याकडे पैशाचं झाड वगैरे नाही. त्यावरती आदिरा म्हणते की आई हे बघा, कपड्यावर जरी आपल्याला पैसा खर्च करायचा नसेल पण तरी सुद्धा आपण आहे त्या ड्रेसमध्ये जाऊ शकतो. आपण तिथे फॅमिली जाणं खूप गरजेचं आहे, ते छान वाटेल. त्यावरती बाबा म्हणतात की आदिरा अगं जाऊन दे, कशाला मात्र आता ह्या दगडाचं डोकं असणाऱ्या बाईला तू तीनदा विचारतेस. अगं दगडाला कितीही आता आपण डोकं आपटण्याचा प्रयत्न केला पण त्याला सुद्धा पाझर फुटत नसतो. व आदिरा म्हणते की हो बाबा, परंतु पिंटेदादासाठी आपण तेथे सगळेजण हजर राहणं खूप गरजेचं आहे. बाबा म्हणतात की आदिरा तू छान तयार हो, आपण सगळे जाऊयात आणि त्यांच्या जावई बापूंच्या आनंदात सहभागी होऊयात. आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, आपण जाऊयात. तेव्हा आता मंदा लगेच म्हणते की दगड काय असतो मी बघूयात. त्यानंतर आता इकडे पूजा वगैरे झाल्यानंतर स्वानंदी आणि समर आतमध्ये येतात. समर फोनवर बोलत असतो, पार्टीला तुम्ही नक्की येताल ना, मी वाट पाहतोय, असे तो बोलत आहे. तेव्हा आता स्वानंदी थोडीशी रागातच असते कारण ती जलसी फील झालेली आहे आणि आता ती मनात म्हणते की मैत्रीण बसली होती शेजारी हाताला हात लावून. एवढ्या पूजा आजपर्यंत घरात झाल्या परंतु इतके खुश मात्र कधीही दिसले नव्हते. आजपर्यंत कधी असं म्हणाले सुद्धा नाही की वाव, खरंच खूप छान वाटतं मला. आज मात्र ही बाई यांच्या हाताला हात लावून बसले. यांना काहीच राग येत नाही, काही रिॲक्ट सुद्धा होत नव्हते. नक्की काय समजायचं यांचं हे वागणं? मूर्खपणा होता. आता स्वानंदी खूपच भडकलेली असते. समर तिच्याकडे पाहतो आणि विचारतो की स्वानंदी मॅडम काय हो, काय झालं, किती वेळ झाला, तुम्ही स्वतःशी काय बोलत बसलात असे विचारतो. स्वानंदी विचारते की तुम्हाला ओळखलं का? समर म्हणतो की हो, तुझ्या मनामध्ये नक्की काहीतरी चर्चा सुरू आहे. आनंदी म्हणते की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? समर म्हणतो की मला कसला प्रॉब्लेम असेल. समर तिला विचारत असतो आणि तिला सारखा मात्र ती किमया समरच्या शेजारी बसलेला आहे तो क्षण तिच्या डोळ्यासमोर येत असतो आणि ती डायरेक्ट म्हणते की राहून द्या, तुम्हाला नाही कळणार. असं कसं कळणार नाही, सांगा बरं नक्की काय झालं? समर तिच्या मागे येऊन विचारत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की प्रत्येक गोष्ट मीच तुम्हाला काय सांगायला हवी, तुम्ही सुद्धा कधीतरी तुमचं काम सोपं करा, तुम्ही सुद्धा काही गोष्टी समजून का घेत नसता, असं कसं तुम्हाला काहीच कळत नाही. स्वानंदी जरा खूपच रागावलेली आहे. त्यावरती समर म्हणतो की अहो इतकं काय झालं तुम्हाला रागवायला? स्वानंदी म्हणते की सगळ्यात जगाबद्दल तुम्हाला भलतंच कळतं पण माझ्याबद्दल काहीच कळत नसतं, हे सर्व मुद्दामच करतात. असं समरला काही कळत नसतं की ही काय इतकी रागावली म्हणून. समर म्हणून जातो की मला तर असं वाटत होतं की पूजा संपून हे चालूच राहावी. तर आता स्वानंदीला आणखीनच राग येतो. स्वानंदी मनात म्हणते की म्हणजे आता तर हे अतीच झालेलं आहे, या विचाराने देवा माझं डोकं फुटेल. तेव्हा आता समर म्हणतो की अहो नक्की काय सुरू आहे तुमचं? साडीच्या पदराच्या गाठी का मारतात? अहो तुमची इसरी साडीची बिघडेल. त्यावरती स्वानंदी पुन्हा म्हणते की मला वेड लागलं म्हणून. दोघांच्या आता गप्पा सुरू असतात. स्वानंदीला काही आता या समरला काही कळाले की नाही याचा राग येत असतो. त्यानंतर आता इकडे मुद्दाम आता ही अर्पिता आणि मलिका किमयाच्या रूम मध्ये येते आणि कशी तयारी चाललेली आहे असं विचारते. तेव्हा आता किमया तिला दाखवत असते आपल्या नख. तर अर्पिता मुद्दाम म्हणते की खरंच खूपच कमाल आहे, खूपच मस्त. आणि किमया विचारते की काय तुमची तयारी कुठपर्यंत आली? आता मलिका मुद्दाम हसत म्हणते की अगं आमची कधी पण तयारी होऊ शकते, इतकं काही नाही. तेव्हा किमया म्हणते की मला रात्रीच्या पार्टीसाठी छान असा टेम्पररी म्हणजे टॅटू सुद्धा काढून घ्यायचा आहे. तो टॅटू मात्र किती क्यूट दिसेल ना. हे बघा हिला सुद्धा येतं ते किट सुद्धा त्याची ती घेऊन आलेली आहे. मलिका म्हणते की तुझी आयडिया तर मस्त आहे, मला काय वाटतं की तू एकटी कशाला, तर सगळ्यांनीच काढा, हो की नाही अप्पी? अर्पिता म्हणते की हो कमालच आहे आणि मला नक्की आवडेल. मलिका आता मुद्दा म्हणते की समर आणि स्वानंदी या दोघांना सुद्धा तू काढायला सांग. किमया म्हणते की काकू अगं समर केव्हा काढेल, त्याला असलं काही आवडत नाही. तेव्हा मलिका म्हणते की अगं आवडत नाही पण तू जरा कन्व्हिन्स कर त्याला, तू त्याची मैत्रीण आहे, तो नक्की तुझं ऐकेल. तेव्हा आता किमया म्हणते की ठीक आहे पण नक्की त्याला मात्र मी टॅटू कोणता काढायला सांगू, नक्की काहीतरी आयडिया दे. तेव्हा मलिका म्हणते की तू एक काम कर, त्या जे टॅटू काढायचा आहे तर तू त्यालाच विचार. आणि परत मलिका म्हणते की तू एक काम कर, स्वानंदीलाच विचार, कारण पूजेच्या साहित्यामध्ये हे कुठे ते सगळं काही तीच पुढे करत होती. तिला नेहमी अशी सवय आहे की आपण कसं साधं सरळ सजवळ आहेत हे दाखवण्याची. बरोबर आता किमयाला म्हणते की जा तू आता समरला कन्व्हिन्स कर. त्यावरती अर्पिता विचारते की मम्मा अगं तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे? मलिका म्हणते की अगं माझ्या डोक्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी चालूच असतात, थोडीशी थिणगी टाकून द्यायची आणि तू सुद्धा आता जरा डोकं चालव म्हणून तिच्या डोक्यात सुद्धा आता कानामध्ये
मनामध्ये एक प्लॅन सांगते. ते ऐकून अर्पिता तर खूपच खुश होते. त्यानंतर इकडे स्वानंदीने बोलता बोलता रागात आता पदराची गाठ बांधलेली आहे आणि ही म्हणते ही विसरायची गाठ नाही तर माझ्या नात्याची गाठ आहे. मी कधीही आता तुटून देणार नाही. विण घट्ट आहे माझी आणि आता ते मंगळसूत्र दाखवते. किती काही झालं तरी हे तुटून देणार नाही. तेवढ्यात किमया दारात येते आणि तिचं नख आहे तर ते व्यवस्थित मात्र त्या पार्लरवालीने व्यवस्थित करून दिलेलं असतं आणि तेवढ्यात ती आई ग तुटलं असं म्हणते आणि तिला विचारत असते की काय ग कसं तुटलं हे बघ अर्धवट तुटलेलं मला आवडत नाही त्यामुळे तू आता परत केलं होतं तसेच परत कर. तिला ऑर्डर सोडते. परत आतमध्ये येते आणि समरला म्हणते की अरे जरा ऐक ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. स्वानंदीला मात्र ह्या आता किमयाला बघून फारच राग येत असतो. तेव्हा आता किमया म्हणते की मी असं ठरवलेलं आहे की आजच्या रात्रीच्या पार्टीसाठी मी मस्त टॅटू काढून घेणार आहे. तुम्हाला ही आयडिया मस्त कशी वाटली? मस्त वाटली ना? मग काय काढू सांग बरं असं समरला विचारते. स्वानंदी हिच्याकडे रागाने पाहतच असते आणि सांग ना लवकरात लवकर कशाला विचार करतोस आणि टॅटू फक्त मी नाही तर सगळ्यांनी काढायचा आहे. स्वानंदी तू सुद्धा काढायचा आहे. आता समर म्हणतो की नाही अजिबात नाही मला टॅटू वगैरे काढलेला अजिबात आवडत नसतो. तेव्हा आता किमया त्याला म्हणते की अरे टेम्पररी तो टॅटू आहे हात धुतल्यानंतर तो निघून जातो. समर म्हणतो की मला नाही आवडत मी नाही काढणार. किमया म्हणते की अरे पण मला सांग की काय काढू ते. समर ऐकायला तयार नसतो आणि शेवटी ती पार्लर वाली आहे तिला आतमध्ये बोलावते. तिला बसायला सांगते आणि समरच्या हाताला धरून त्याला टॅटू काढायला सांगत असते. समर म्हणतो की नाही. किमया म्हणते की अगं स्वानंदी बघ ना ग तुझा नवरा किती भाव खातो. तू काहीतरी सजेशन दे ना ग त्याला. हे बघ तू सुद्धा काढ स्वानंदी टेम्पररी आहे आणि हात धुतल्यानंतर तो निघतोय. आता स्वानंदी तिला उत्तर देते की टेम्पररी माझ्या कोणत्याही गोष्टी करत नसते. माझ्या सगळ्या काही गोष्टी परमनंट असतात. ते टॅटू असो किंवा माझं नातं असो. त्यानंतर आता अंशुमनला जुने कपडे बघून मात्र खूपच राग येतो आणि मला जुने कपडे घालावे लागतात. जर ऑफिसमध्ये गेलो असतं तर मला काहीतरी पैसे मिळाले असते म्हणजे त्या अकाउंटवरून पैसे काढता आले असते. तो कपडेच पाहत असतो. तेवढ्यात आता ही चिंगी मात्र कॉफी घेऊन येते. कॉफी ठेवते आणि जायला निघते परंतु तो लगेच चिंगीचा हात धरतो आणि पायाने दरवाजा बंद करतो. तेव्हा चिंगी म्हणते की दरवाजा का बंद केला? अंशू तिला म्हणतो की हे बघ मॅनर्स असतो रूम मध्ये आल्यानंतर दरवाजा बंद करायचा असतो. बिचारी चिंगी घाबरते आणि म्हणते की अहो मला काम आहे जायला पाहिजे. अंशू तिच्यावर ओरडतो की मी तुला जायला सांगितलंस का? मग का कशाला तुझं डोकंच वापरतेस? त्यानंतर मलिका इकडे किमया समरच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की किमया तिला की हे बघ मी टॅटू काढायचं ठरवलं होतं परंतु हे दोघे ऐकायला तयारच नाही. काकू तू काहीतरी सजेशन दे बरं सांग बरं काय करू मी? तू सुद्धा कर. मलिका म्हणते की नाही तुम्ही तुमचं बघा. तेवढ्यात किमयाच्या डोक्यात एक आयडिया येते. ती म्हणते की मी आता एक अशी आयडिया वापरते की किमया म्हणजे सॅमचं नावच माझ्या हातावर लिहून घेत. तसं म्हणल्यानंतर स्वानंदीला फारच राग येतो परंतु मलिकाला आनंद होतो आणि त्याच्या आजूबाजूला मी एक मस्त डिझाईन बनवते छान वाटेल असं काकूला विचारतो. आता मलिका काकू म्हणते की ऍक्च्युली हे सगळं लग्नामध्ये असतं. पार्टी आहे पार्टीमध्ये कुठं असं टॅटू वगैरे असतं हे का? स्वानंदी आता मुद्दाम स्वानंदीच्या तोंडावर बोलते. तेव्हा आता किमया म्हणते की नाही अगं हे लंडन मध्ये खूपच आहे. आणि फ्रेंड्स ग्रुपमध्ये मात्र आपापल्या मित्रमैत्रिणींची नावे काढून घेतात. ती सगळ्यांना म्हणते तर काकू म्हणते की मला नाही जमणार. तेव्हा आता स्वानंदीला म्हणते की स्वानंदी तूच उरलेली आहे तूच काढू शकते. स्वानंदी मनात म्हणते की हो काढते ना मला दुसरं काय काम आहे. समर म्हणतो की मी नाही काढणार. तर किमया म्हणते की अरे काय काढायचं आहे ते तरी सजेस्ट कर. समर म्हणतो की स्वानंदी मॅडमना विचार त्या करेक्ट तुला सांगतील. किमया तर स्वानंदीला विचारते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नागिन काढा डसणारी नागिन. समर आणि ही किमया रागाने स्वानंदीकडे पाहत असतात. स्वानंदी आता घाबरते. त्यानंतर आता इकडे अंशुमन मुद्दाम ह्या चिंगीची उडवत असतो आणि म्हणतो की अगं हे बघ मी तुझ्यावर रागवलंच नाही मी तुझी गंमत केली पण तुझ्या ह्या क्यूट चेहऱ्यावरचे हावभाव बघायला मला खरंच खूप आवडतं. तुझ्याशी बोलायला सुद्धा मला खूप आवडतं. तो चिंगीच्या हाताला धरतो आणि माझं तुझ्याकडे एक काम आहे म्हणून तो तिला विचारतो की मला एक गोष्ट सांग यातील कोणता शर्ट मी घालू मला काही कळत नाही. चिंगी विचारते की हे तुमचं काम आहे का? अंशुमन म्हणतो की हो. आणि काय ग तुला काय वाटलं असं परत विचारतो. ती म्हणते की अहो हे बघा तुम्ही सगळ्या कपड्यामध्ये चांगले दिसतात आणि तुम्ही इतके मोठे श्रीमंत आहात त्यामुळे तुम्ही कोणत्याही कपड्यामध्ये छानच दिसतात. हे बघा तुम्हाला आवडेल तो शर्ट घाला मला काम आहेत मी जाते. अंशुमन म्हणतो की चिंगी अगं बाकीचा स्टाफ आहे ना काम करण्यासाठी शर्ट सिलेक्शन साठी मला तूच हवी आहे. तेव्हा आता चिंगी एक शर्ट आहे तो सिलेक्ट करते. अंशू लगेच म्हणतो की अय्यो आणि चिंगी म्हणते की अय्यो तुम्ही माझ्यासारखंच बोलले. तर अंशू म्हणतो की मला सुद्धा हाच घालायचा होता आणि मी हाच सिलेक्ट करणार होतो. बघितलंस का चिंगी आपली चॉईस किती मॅच होते. चिंगी विचारते की आता जाऊ का? तर लगेच अंशू म्हणतो की तुला जाण्याची फारच घाई असते. चिंगी म्हणते की घरामध्ये पार्टी आहे मला फारच काम आहेत मी जाऊ का? अंशू तिला जा म्हणतो आणि चिंगी बाहेर निघून जाते. त्यानंतर आता इकडे स्वानंदी फारच घाबरलेली असतात आणि मलिका किमया समर हे स्वानंदीकडे बघता बघता मात्र खूपच हसायला सुरुवात करतात. आता स्वानंदी मात्र किमयाचा नरडा लगेच आवडते.
जोरजोराने दाबते आणि तिला ओढत असते. तेव्हा समर म्हणतो की अहो काय करतात स्वानंदी मॅडम. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अगं हे बघ बया मी तुला नागिन म्हणाले. स्वानंदी मात्र हे अगदी स्वप्न पाहत असते. स्वानंदी मात्र हिला आता चांगला धडा शिकवण्याचं स्वप्न पाहत असते आणि तेवढ्यात ती स्वप्नातून बाहेर येते आणि मलिका म्हणते की किमया चल तू माझ्यासोबत, स्वानंदीला आवरायचं आहे. स्वानंदीला ती घेऊन जाते. तेव्हा समर स्वानंदीचा चेहरा बघतो. स्वानंदी खूपच रागवलेली असते, ती खूपच चिडलेली असते. तर समर विचारतो की काय झालं स्वानंदी मॅडम, का चिडलेल्या आहेत इतक्या. स्वानंदी म्हणते की त्या त्यांच्या हातावर तुमचं नाव लिहून घेणार होत्यात आणि तुम्ही तरी सुद्धा गप्प बसल्यात. समर म्हणतो की नाही, मला सुद्धा तिचंही नाही आवडलं. हे बघा तिचा स्वभाव आहे तसा, तुम्ही काय इतकं चिडतात. आनंदी आता खूपच समरला बोलत असते. समर म्हणतो की नक्की तुम्हाला काय म्हणायचं तेच मला नाही कळत. स्वानंदी म्हणते की खरंच मी तुम्हाला काय म्हणते ते कळत नाही का. स्वानंदी म्हणते की पूजेच्या वेळेस मात्र तुमच्या हाताला हात लावून त्या बसत होत्या. विधींच्या वेळी ते बायकोनी करायचं असतं, तिने नसतं करायचं. त्या तुमच्या हाताला हात का लावत होत्या हे तुम्हाला कळाले नाही का. आता समर म्हणतो की तिने मात्र माझ्या हाताला हात कधी लावला. स्वानंदी डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, तुमच्या लक्षात नाही आलं का. समर म्हणतो की नाही आले. स्वानंदी म्हणते की गेंड्याची कातडी आहे की मगरीची कातडी आहे तुमची, असं कसं मला इथे दिसत होतं सतत आणि तुम्हाला दिसत नव्हतं. समर म्हणतो की हे बघ ती पहिल्यापासून तशी आहे, जे मनात आहे ना ते स्पष्टपणे बोलून दाखवते. तुमच्यासारखं नाही की तुमच्या मनात काय सुरू आहे ते ओळखून दाखवा म्हणूनच ती शांत असते. अशी तुमच्यासारखी चिडचिड करत नसते, रागवत नसते. तिची ती त्या आयुष्यामध्ये खुश असते. आपण तिच्यावर का चिडायचं बरं. आणि हे बघा स्वानंदी मॅडम, आपला हा दिवस आजचा खूपच चांगला आहे, या घरातील पार्टी आहे त्यामुळे तुम्ही असे चिडचिड करू नका. तेव्हा आता स्वानंदीला फार वाईट वाटतं. समर म्हणतो की एकदम शांत व्हा. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.